सोन्याचा दर होणार 62,000 रुपये। हो, याच्या मागे खरं सत्य काय आहे? कशा प्रकारे सोन्याच्या प्राइजेस कंटिन्युअसली खाली येत आहेत? अजून सोनं किती पडणार? 70,000ला तर येऊन पोहोचलाय। 76,000 वरून 70,000 वर एवढा मोठा फॉल, आणि इथून पुढे हा फॉल कंटिन्यू होणार असं म्हटलं जात आहे। हे कोण म्हणतंय, का म्हणतंय आणि पुढे काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा। नमस्कार, मी संकेत आवटे। नेमकं मार्केटमध्ये काय सुरू आहे? आता सध्या जर तुम्ही बघितलात तर सोन्याचे रेट जोरात आपटताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। ड्युटी कमी करण्यात आली। 76,000 वरून सोनं डायरेक्ट येऊन पोहोचलं 71,500ला। 71,500 वरून परत आता सोनं जवळपास 70,000ला आलेलं आहे। बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे, सर आता गुंतवणूक करू का? सोन्यामधून पैसे खूप चांगले मिळणार आहेत, कारण लास्ट इयर मध्ये सोनं 25% वाढलंय, मग आता सुद्धा परत वाढू शकतं। थांबा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेण्याचा पहिला प्रयत्न करा, मग सोनं कुठेपर्यंत येणार हे ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल, आणि कधीपर्यंत येणार हे सुद्धा कळेल, कारण आपलं सरकार सुद्धा सोन्याला खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे। हा माझा ठाम आरोप आहे। यामागची कारणं वन बाय वन व्यवस्थित समजावून सांगतोय। आता सध्या जर मार्केटमध्ये बघितलात कंडिशन काय आहे? चायनाने मार्च पासून सोन्याची खरेदी केलेली नाही। मागच्या वर्षभरामध्ये भारताने सुद्धा, चायनाने सुद्धा आणि इतर देशांनी सुद्धा प्रचंड सोन्याची खरेदी केलेली होती। भारत सरकारने तर ऑल टाइम हाय बाईंग करण्याचा प्रयत्न केलेला होता। म्हणजे आजपर्यंत जेवढं सोनं बाय केलेलं नव्हतं एका वर्षामध्ये, तेवढं बाय करण्याचा प्रयत्न त्याच्यापेक्षा जास्त भारत सरकारने केला। म्हणजे डिमांड वाढली, मागणी वाढली, आणि तेवढा सप्लाय सोन्याचा होत नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। हे एकदम प्रेशियस मेटलमध्ये येतं। चांदीचं सुद्धा तेच घडलं, म्हणून रेट एकदम शूट होत गेले आणि अचानक गोल्डचे रेट आपल्याला वाढताना पाहायला मिळाले। पण त्यानंतर सरकारने इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यात आली। 9% ड्युटी कमी केल्यामुळे अप्रॉक्सिमेटली 9% रेट सोन्याचा एका रात्रीत फॉल झाला। म्हणजे 76,500 वगैरे पोहोचलेलं सोनं डायरेक्ट 71,500च्या दरम्यान येऊन पोहोचलं एकाच दिवसामध्ये। यामुळे झालं काय माहितीये? भारतीय लोकांकडे जवळपास 23,000 टन सोनं आहे अप्रॉक्सिमेटली, याच्यापेक्षाही जास्त असू शकतं। चांदीचा तर हिशोबच नाही। म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात बाईंग झालेला आहे आणि किती दागिने आपण आपल्याकडे स्टोअर करतोय। या फॉलचा जर अंदाज घेतला, 10 लाख कोटी रुपयांचा लॉस भारतीय लोकांचा आत्ता होताना पाहायला मिळतोय। हा लॉस काय बुक केलेला नाही आपण, पण ऑन पेपर तरी लॉस आहे, कारण 76,000चा रेट आता डायरेक्ट 70,000ला येऊन पोहोचलेला आहे। आता याच्या पुढे काय होऊ शकतं? सोन्याचा रेट कमी किंवा जास्त होण्यासाठी जिओ पॉलिटिकल रिझन सुद्धा असतात। त्याची डिमांड आणि त्याचा सप्लाय या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं। जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा सोन्याचे रेट कमी होताना पाहायला मिळतात, आणि जेव्हा सोन्याचे रेट चांगले वाढत असतात तेव्हा मार्केट थंड होतं, फ्लॅट होतं किंवा खाली येण्याचा प्रयत्न करत असतो। आता सध्या जर बघितला तर स्टॉक मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतोय। याचाच अर्थ सोन्याचे रेट खाली येणार। तुम्ही म्हणाल याचं काय रिलेशन आहे? सिंपल रिलेशन आहे। जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा विचार हा असतो की मला फास्ट रिटर्न मिळायला पाहिजेत आणि मार्केटमध्ये चांगली तेजी असायला पाहिजे। ज्या केसमध्ये मार्केट एक फास्ट मुवमेंट देऊन वर जातं तेव्हा चांगले रिटर्न मिळाल्यानंतर मोठे गुंतवणूकदार किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, FIIs विचार करतात की मला आता तर फास्ट रिटर्न मिळाले, इथून मार्केट खाली आलं तर? आता जिओ पॉलिटिकल टेन्शन आहेत, काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत, यामुळे मार्केट पडलं तर? या केसमध्ये ते आपले पैसे काढून घेतात आणि सिक्युअर्ड ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतात। म्हणजे शेअर मार्केटमधून पैसे काढले आणि गोल्डमध्ये, FD मध्ये, बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले। याचा अर्थ मार्केटची रिस्क त्यांना नको असते। या केसमध्ये मार्केटमधून पैसा निघाला म्हणून मार्केट खाली येणार, गोल्डमध्ये पैसा वाढला म्हणून गोल्ड वर जाणार। हे साधं समीकरण आहे। जेवढा सप्लाय वाढेल तेवढ्या प्रमाणात डिमांड नसेल तर मात्र प्राइस कमी होते, आणि जर सप्लाय कमी असेल आणि मागणी जास्त असेल तर ऑब्व्हियसली याची प्राइस वाढणार आहे। दुसरं महत्वाचं कारण, अमेरिकेमध्ये जी महागाई होती ती महागाई कमी झाली। पॉलिटिकल टेन्शन सुरू होते ते थोडेसे कमी झाले। जो बायडन यांनी माघार घेतली, डोनाल्ड ट्रम्प कदाचित निवडून येतील अशी चर्चा आता सध्या सुरू आहे। या सगळ्या समीकरणांना जर पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प मार्केटसाठी पूरक व्यक्ती आहे असं मानलं जात आहे। याचा अर्थ मार्केटमध्ये तेजी येऊ शकते, परिणामी गोल्ड हे खालीच जाणं अपेक्षित आहे। ज्या वॉर आणि जे काही टेन्शन आता सुरू होते ते आता हळूहळू कमी होताना पाहायला मिळतात। कदाचित पुढे काय होईल आय डोंट नो, पण आता तरी ते कंट्रोलमध्ये आहेत।
हे पुढचं कारण. याच्या नंतरचं कारण, इम्पोर्ट ड्युटी कमी केली याचा अर्थ गोल्डची प्राइस कमी झाली असा होत नाही. बऱ्याच लोकांना वाटतंय की सोन्याचे दर खाली आले, तर बिलकुल नाही. सोन्याचा म्हणजेच मेटलचा दर तेवढाच आहे, त्या धातूचा रेट तेवढाच आहे. कमी झाला तो टॅक्स कमी झाला, म्हणजे जो पैसा सरकारला जात होता तो मात्र आता बंद झाला 9%. बाकीचा जायचा आहे वरचा तो जातोच. याचाच अर्थ फक्त सरकारचा रेट कमी झाल्यामुळं आपल्याकडे गोल्डचे रेट घसरलेले आहेत. आणि ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये हे सगळे विषय जे मी आता तुमच्या समोर मांडले ते पॉझिटिव्ह असल्यामुळे ग्लोबल मार्केटचे गोल्डचे रेट सुद्धा कमी येऊ शकतात, परिणामी भारतातले रेट सुद्धा कमी येऊ शकतात, असं रिसर्च कंपन्या सांगतायत. वेगवेगळ्या कंपन्या काय म्हणतात हे थोडंसं बघूया. HDFC सिक्युरिटी म्हणते की सोनं लोएस्ट 65,000 पर्यंत येऊ शकतं. SMC ग्लोबल म्हणतायत 66,000. पॅराडाईज कमोडिटी आणि केडिया कमोडिटी दोघेही म्हणतायत 62,000 पर्यंत सोनं येऊ शकतं. हे रिसर्च कंपन्या सांगतायत, या रिसर्च फर्म सांगतायत. कमोडिटीमध्ये या कंपन्या काम करतायत आणि एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव यांच्याकडे आहे आणि त्याच्या जीवावर हे रेट आपल्याला सांगितले जात आहेत. यावरून क्लिअर होतं की मार्केटमध्ये बॉटम कुठपर्यंत असू शकतो. पण याच प्रकारे ते अजून एक गोष्ट सांगतायत की जेव्हा सोनं वर जाण्याचा प्रयत्न करेल ते कुठपर्यंत जाईल, तर 75,000, 76,000, 75,000 आणि 78,000 रिस्पेक्टिव्हली हे हायर साईडचे आकडे सांगितले जात आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की सोनं ऍटलिस्ट आहे त्या रेटला तरी जायला पाहिजे. एवढं सोपं नाहीये. आहे त्या रेटला जाणं म्हणजे टॅक्स तर तेवढाच राहणार, टॅक्स तर वाढणार नाही. मेटलचा रेट डायरेक्ट 10% काही दिवसात वाढणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आता सगळ्यात मोठा घणाघात मला करायचा आहे तो म्हणजे सरकारवर. सॉव्हरन गोल्ड बॉन्डची मॅच्युरिटी आता आलेली आपल्याला पाहायला मिळते. सॉव्हरन गोल्ड बॉन्ड हा काय प्रकार आहे? SGB. सरकार काय म्हणतं, जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर आमच्या माध्यमातून करा. RBIने हे बॉन्ड इश्यू केले, सॉव्हरन गोल्ड बॉन्ड. जर तुम्ही हे सोनं खरेदी करत असाल, आत्ता रेट आहे 50,000 रुपये. जर हा 50,000 वरून 60,000 वर गेला तर सरकार तुम्हाला 60,000 रुपये परत करेल. याची मॅच्युरिटी कधी आहे? समजा 5 वर्षांनी आहे. आज मी बाय केलं, 5 वर्षानंतर 50,000चा रेट जर 60,000, 70,000 झाला तर 70,000 रुपये सरकार मला परत करेल माझ्या 1 ग्रॅमचे. मग या हिशोबाने जेवढं तुम्ही बाईंग कराल तेवढ्या हिशोबाने ते रिटर्न पण मिळतील. त्या वेळेला जो रेट असेल तो रेट तुम्हाला मिळेल. पण एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगू, या ऑगस्टमध्ये 1,00,000 करोड रुपये जे सॉव्हरन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचे पैसे होते त्याचा परतावा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारला करायचा आहे. आणि जर हा परतावा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येत असेल तर सरकार कुठल्याही प्रकारे एवढी मोठी अमाऊंटमध्ये जर 10% सुद्धा सरकारचे वाचले तर 10,000 करोड रुपये सरकारचे वाचू शकतात. म्हणजेच सरकार कुठल्याही प्रकारे गोल्डला अति जास्त बूस्ट करेल ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात असं मला बिलकुल वाटत नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपले 4 पैसे वाचवण्यासाठी लोकांचं मोठं नुकसान केलं जात आहे. माझ्या मताप्रमाणे ज्या लोकांनी सॉव्हरन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली त्यांनी आवाज उठवायला पाहिजे. सरकारकडे मागणी ही करायला पाहिजे की त्यावेळी ड्युटी होती, आत्ता आम्हाला ड्युटी सहित पैसे तुम्ही परत करायला पाहिजे. हार्डली 15 दिवसासाठी तुम्ही आमचं 10% नुकसान करू शकत नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वसामान्य लोकांचा लॉस होतोय आणि यासाठी सर्वस्वी जबाबदार सरकार असेल हे मात्र नक्की. तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे काय होऊ शकतं? आता बघा, पावसाचा सीझन आहे, त्यातच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. देवाकडे मी हीच प्रार्थना करेन की आपल्या प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक भारतीयांना किंवा पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला सुखरूप ठेवू या पूर परिस्थितीमध्ये. पण अडचणी वाढल्यामुळे डिमांड तेवढ्या प्रमाणात वाढेल असं वाटत नाही. म्हणजेच पूर परिस्थितीमध्ये आपण आपलं घर सांभाळायचं की सोनं खरेदी करायला जायचं हा प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये असणार आहे. त्यामुळे लोक थोडीशी जपून घरामध्ये बसलेत, म्हणजे डिमांड अचानक येणार नाही. पुढची महत्वाची गोष्ट, आता हा जो काळ आहे मान्सूनचा अजून काही दिवसाचा आहे, त्यातच तुम्हाला मी सांगितलं सरकार त्याचे सॉव्हरन गोल्ड बॉन्डचे पैसे परत करणार आहे. याचा अर्थ अजून थोडा कालावधी आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि यातच महत्वाची गोष्ट, बाकीचे देश जे सोन्याचं बाईंग करतायत ते हेवी प्रमाणात बाईंग करणार नाहीत, कारण एक खूप मोठी रॅली आलेली होती. सोन्याचा इतिहास हा सांगतो की सोनं एकदा का एक रॅली दिली की पुढचे 1 ते 2 वर्ष एका रेंजमध्ये हळूहळू अपडाऊन करत त्याच रेंजमध्ये राहतो. मग तुम्ही हे 16 सालचं इयर बघू शकता किंवा 2020 पासून 22चा तो पिरियड बघू शकता. या 2 वर्षामध्ये सोनं एकाच रेंजमध्ये असताना पाहायला मिळतं. ओव्हरऑल काय सोन्याचे जे रिटर्न असतात ना ते अप्रॉक्सिमेटली 9-10%
टक्क्याच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात. ज्या लोकांना वाटतं की सोनं 20% 30% वाढतं, तुमचा गैरसमज आहे. तो एका दुसऱ्या वर्षामध्ये ग्रोथ दाखवतो, पण परत पुढची 2 वर्ष फ्लॅट जातात. त्यामुळे CAGR प्रत्येक वर्षाला मिळणारे रिटर्न जर तुम्ही बघितले तर FD पेक्षा 1-2% जास्त असतो, याच्यापेक्षा वेगळं नाही. मग जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर अजून काही दिवस वेट करणं आपल्या फायद्याचं ठरू शकतं, कारण मार्केटमध्ये जे टार्गेट दिले जात आहेत या ब्रोकिंग हाऊसेस कडून, तर अजून लोअर लेवलचे टार्गेट कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतात, ज्यामुळे मार्केट जसं जसं अजून खाली येत तसं तुम्ही हळूहळू अक्युमुलेट करू शकता. पण याच्या पुढे अजून मी एक ऍडवाइस तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही मेटल डायरेक्ट बाय करत असाल आता सध्या जाऊन, तर मार्केटमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे की सोन्याचं शॉर्टेज आहे. कारण ड्युटी कमी केल्यामुळे आता ज्या लोकांकडे सोनं पडलंय ते पटपट विकून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. आर्टिफिशियल शॉर्टेज क्रिएट केलं जात आहे, नवीन बाईंग होत नाहीये. यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियम देऊन जो मार्केट रेट सुरू आहे त्याच्यापेक्षा 0.5%, 1%, 2% एक्स्ट्रा द्या आणि मग बाय करा. हे प्रकरण नवीन सुरू झालंय, त्यामुळे थोडं वेट करणं फायद्याचं ठरेल. यानंतर जर तुम्ही मेटल बाय करत असाल, दागिना बाय करणार असाल, तेही गुंतवणूक म्हणून, तर तो मूर्खपणा ठरू शकतो. दागिना घ्यायचा आहे, मला आवड आहे, छंद आहे, मला खर्च करायचा आहे म्हणून घेऊ शकता, पण गुंतवणूक म्हणून नको. कारण मेकिंग चार्जेस हेवी लागतात, त्यानंतर GST लागतो, एक्स्ट्रा पैसे सोनार तुमच्याकडून घेतो आणि परत विकताना हे सगळे मायनस करून तुम्हाला रेट दिला जातो. म्हणजे 2-3 वर्षाची ग्रोथ तो इझिली तिथंच खाऊन टाकतो. बेटर वे काय आहे? ETF बाय करू शकता, म्युच्युअल फंड सुद्धा बाय करू शकता. आता याचा फायदा काय आहे? म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गोल्ड बाय करत असाल, आज तुम्ही बाय केले, उद्या तुम्हाला वाटले विकू शकता ना, परवा वाटले विकू शकता, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी, 25 वर्षांनी, 50 वर्षांनी, तुम्हाला जेव्हा विकायचं आहे तेव्हा विकू शकता. सगळा कंट्रोल तुमच्या हातामध्ये. तुम्हाला वाटलं की सरकार काहीतरी डिसिजन घेणार आहे, मे बी रेट पडतील, गडबड होऊ शकते, लगेच विकून टाका. कारण तुम्ही शॉर्ट टर्म साठी बाय केलंय. लॉंग टर्म साठी बाय केलं असेल, निवांत होल्ड करा. जेव्हा जेव्हा रेट कमी येतील ऍड करत जा. आता यामध्ये होतं असं, मेकिंग चार्जेस नाही लागत, GST नाही लागत, जे काही त्यांचे चार्जेस असतात एकदम निग्लिजिबल असतात, जेणेकरून तुमच्या ओव्हरऑल फोलिओमध्ये मोठा इम्पॅक्ट त्याचा कधीच पडत नाही. अदरवाईज 3-3% GST, 20%, 25%, 30% मेकिंग चार्जेस, विच इज रिअली ह्यूज. खूप मोठा लॉस आपला त्यामध्ये होत असतो. सो सोनं बाईंग करताना थोडंसं शांत डोक्याने विचार करायचा आहे आणि व्यवस्थित करायचा आहे. पण जर तुम्हाला आमची मदत हवी असेल, समजा म्युच्युअल फंडमध्ये करणार आहात, आम्ही तुम्हाला मदत करू, या नंबरला कॉल करा. आता स्टॉक मार्केट, जसं आपण अंदाज बांधला की सोनं खाली येतं, मार्केट वर जातं, बरेच लोकांना वाटतं आता मार्केट पडणार पडणार पडणार. हे फक्त त्यांच्यासाठी स्वप्न असेल. रिझन बिहाइंड दॅट, इकॉनॉमी रिकव्हर करते, ग्रोथ फास्ट होते, सगळे देश आता आपल्या मार्गाला लागलेले आहेत. चायना त्याची करन्सी जी आहे ती अजून स्ट्रॉंग करण्यासाठी, परत इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी रेट कट केलेला आहे. मग यामुळे त्यांची इकॉनॉमी अजून बेटर होऊ शकते, परिणामी मार्केट चांगलं चालेल. सोन्यामध्ये ग्रोथ कधी येऊ शकते? हळूहळू जसं परत डॉलरच्या बाबतीत निगेटिव्हिटी वाढत जाईल, लोक डॉलरमध्ये गुंतवणूक कमी करणार आणि सोन्यामध्ये पैसा टाकत जाणार. याचा अर्थ गोल्डची डिमांड वाढू शकते, पण काही महिन्यानंतर. परिणामी जेव्हा एक चांगला बॉटम किंवा एक चांगला स्वस्त रेट आपल्याला मिळेल, त्यामध्ये अक्युमुलेशन करून ठेवायचं, वर गेल्यानंतर बाहेर पडायचं. सेम स्टॉक मार्केटमध्ये पण होऊ शकतं. आता जी ग्रोथ आहे ती कॅप्चर करण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे आणि ती जर तुम्हाला हवी असेल, या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाला आता सोनं बाय करायचं आहे. मग ती योग्य वेळ काय असेल आणि योग्य आकडा काय असेल, हा ऑटोमॅटिकली त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.